राधे राधे सगळ्यांना, कसे आहात सगळे. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपली बरी इथं झोपली आहे छानपैकी. आज 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 तिने काय केलं माहिती आहे, आज 6 वाजता उठली, मस्त दूध वगैरे पिलं आणि जे आमच्या बाजूला तारून जे झोपली का डायरेक्ट 10 वाजता उठले. म्हणजे रात्री झोपून उठली 6 वाजता, परत 6 वाजता पिऊन वगैरे परत जे झोपली आमच्या दोघांच्या मध्ये, ते डायरेक्ट सकाळी 10 वाजता उठले आणि उठून काय आवाज बिवाज नाही, एकटीच खेळत बसले. एकटीच, कोणाची गरजच नाही म्हणते. आता पण बघते कसं. परी ए परी काय, आता बघतो तिला मी सांभाळतो. सायली तोपर्यंत थोडीफार कामं करेल. चहा राहिला आमचा, चहा वगैरे पिऊन घेतो आणि बघू दुसरी काय कामं असतील तर फ्रेंड्स आपली परी आता झोपले आणि उठली. झोप 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 सना, झोप आले ना तुला, झोप झोप झोपते बघा परत. हां झोप. तर फ्रेंड्स आपली परी परत झोपते आणि परीची मम्मी बघा नुसता मोबाईलवर पाहिजे, नुसता मोबाईल, नुसते रील. आता इंस्टाग्रामवर पहिलीच रील तिची व्हायरल झाली, आता नुसता इंस्टाग्राम वापरते. काय नाही लगेच. तर पहिलीच रील आपली व्हायरल झाली इंस्टाग्रामची आणि तुम्ही फॉलो करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेल, हवं तर मी कमेंटमध्ये पण पिन करेल लिंक झाली तर. परत तुम्ही @little.swamidnya सर्च करू शकता इंस्टाग्रामवर, जेणेकरून आपल्या स्वामिज्ञाचं तुम्हाला अकाउंट भेटेल. तिथेच माझ्या मते तिथेच फेस रिव्हील पहिले होईल, म्हणजे 3-4 दिवस आधी तर तिथे फेस रिव्हील होईल. जेव्हा होईल फ्युचरमध्ये, इन फ्युचर, तर तिथेच होईल आणि नंतर आपल्या ब्लॉगमध्ये दिसेल ते. कारण की एडिटिंग वगैरे असतं माझं. आता परत मला शॉर्ट्स बनवायचे आहेत, शॉर्ट्स नंतर रील बनवायचे, रील नंतर आपला ब्लॉग तर आहेच आणि एडिटिंग पण करायचे. मग अशा सगळ्या गोष्टी अशा मॅनेज कराव्या लागतात. तर आज आहे रविवार, तर आता कोणतरी चाललंय चिकन खायला. अजून काय मम्मी बोलली का? बोलले मला सायली येणार आहे का जेवायला. काय बोलला? येणार आहे. आज आहे मम्मीकडे चिकन. मला खूप बोलायला लाज वाटते कारण माझा खूप आवाज घाण झाला आहे. किती पहिले एवढा प्रयत्न करते, काय 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 औषध पाणी आहे, पण दवाखान्यातनं 2 वेळा घेऊन आले मला जाऊन, तरी फरक नाही पडते. गरम पाणी पितच नाही तू. सेम परीची पण तीच अवस्था झाली. तिला म्हणजे खोकला झाला आहे, तर कफ झाला आहे त्याचा. तर ते वाफ, आता थोड्याने वाफ द्या बाबू तिला. हो वाफ देतोय. ती उठते वाटतं. हां, हलते पण ती झोपेसाठी हलते. सकाळ संध्याकाळ आता तिला वाफ देते, म्हणजे तिचा कफ निघून जाईल. कफ मला अजिबात, म्हणजे आपल्यालाच कफ झाला तर आपण किती अस्तव्यस्त असतो, तर लहान बाळाचं तर काय त्याला बोलता पण येत नाही. अस्वस्थ, हां सॉरी. तर मग आपल्यालाच ते इथे अडकल्यासारखं झाल्यावर आपण किती हे होतो, तसं तिचं होत असेल. त्या बाळाला काय कळतं की मी उठून बसावं, एका कुशीवर व्हावं. तरी मी तिला सकाळी एका कुशीवर माझ्या कुशीत घेतली ना, तर तिची झोप चांगली लागली. ते कसं एका साईडला झोपल्यावर कफ, म्हणजे ते श्वास घ्यायला प्रॉपर होतं ना. आता तिला झोप पण आली, तिला कसं खोकल्याचं औषध चालू आहे ना, तर ती जरा पेंगती आहे, झोपते पण आहे. ते काय नाकात आलं आहे सगळं. मी आता तिला या सगळ्याची वातावरणाची सवय लावते, कारण याची सवय लागणं गरजेचं आहे. कारण आपल्याला इथंच राहायचं आहे, आईकडे काय आपण सारखं जाणार नाही आहे. तर मग ह्या सगळ्याची सवय होणं गरजेचं आहे. आता थोडी आजारी पडेल, बरी पण होणार ती लवकरच. ती जाता आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे तिला वाफ देणं वगैरे. आणि आता क्लायमेटच असं आहे की माझंच एकटे बाळ नाही, जिथे तिथं ऐकते त्या बाळांना सगळ्यांना बरंच नाही बाळ, असं झालं आहे. तर मग सगळे म्हणतात हो कॉमन आहे, मग आमच्या पण बाळाला खोकला झाला आहे. कोणी म्हणते हो. हां, तुम्हाला काय बनवू? वाटाणे भात आहेत, वाटाणे भरपूर. वाटाणे तर स्वस्त झाले होते त्या दिवशी, म्हणून मग एकदमच आणून ठेवले आहेत, सोलून फ्रीजरमध्ये ठेवलेत. थोडे थोडे आपल्या आमटीला भाताला वगैरे काढून वापरता येतात मग सोललेले पटकन. आवाज खूप बेकार झाला आहे माझा. आताच मम्मी गेल्या चहा पिऊन, चहा बिस्किट खाऊन. त्या आल्या होत्या, त्यांना काय ते हवं होतं, ते चालले डोहाळे जेवणाला.
तर मग त्यांना हवं होतं काहीतरी ते यांनी आणून दिलं आणि मग ते चहा आणि बिस्किट खाऊन गेले. आणि आता मी पण आवरते, झाडू मारते, लादी पुसून घेते, कपडे लावते मिशीनला थोड्या. आणि आमच्याकडे काय पाणी 1 वाजता येतं, त्यामुळे मिशीन 1 वाजताच लावू शकतो, कारण डायरेक्ट कनेक्शन आहे ना पाण्याचं. त्यामुळे बघू आता सध्या तरी तुम्हाला थोडे दिवस किंवा 1-2 मंथ आहे ना आपल्या घरचेच व्लॉग बघायला भेटतील. आपण काय करतो दिवसभर, कसं परीबरोबर सगळं मॅनेज करतो आहे, दिवस कसा टाईम स्पेंड करतो परीसोबत. मधून तुम्हाला थोडा आता फेस रिव्हील नाही करत आहे, कारण माझं मनातनं आवाज येत नाही की मी फेस रिव्हील करावा. ज्या दिवशी मला नक्की वाटेल की मी माझ्या बाळाचा फेस रिव्हील करावा, मी नक्की तुम्हा सगळ्यांसाठी फेस रिव्हील करेल. ह्यासाठी नाही की तुम्ही कोणाची नजर लागेल असं नाही आहे, पण एक आईचं मन आहे आणि तुम्ही माझी फॅमिली आहे, तर मी नक्की तुमच्या पुढे माझ्या परीला आणेनच. तेव्हा तुम्ही तिला खूप सारे आशीर्वाद द्या. आणि पण आता सध्या तरी प्लीज कमेंट करत जा, व्लॉग बघत जा, शेअर करत जा, पूर्ण व्लॉग बघत जा. थोडासा बघून स्किप केल्यावर मग त्याचा काहीच फायदा होत नाही. मग तुम्हाला कधी व्लॉगच्या एंडला काही चांगले मुमेंट्स असतात, कधी मध्ये असतात, तर पूर्ण व्लॉग बघत जा. थोड्या दिवस आपले घरचे व्लॉग असतील आणि एक थोडे महिन्याने एक परी जरा 6 महिन्याची झाली की आम्ही विचार केला आहे जर आम्हाला जायचं आहे बाहेर, बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग आहेत त्या करणं इन फ्युचरसाठी आत्ता चांगल्या आहेत, तर जाणार आहोत आहे ना. तर त्यावेळेला तुम्हाला आमचे ट्रॅव्हलिंग व्लॉग बघायला भेटतील, खूप छान छान व्लॉग बघायला भेटतील. आणि तेव्हा कशी तुमची परीसुद्धा तुमच्यासोबत इंटरॅक्ट करेल. आज परत कोण आलंय बघा, परीचे आजी आजोबा. काय सांगितलं बाबांना तर करमतच नाही घरी, त्यांना जर वेळ आली तर ते म्हणतील मी इथंच राहतो. ते काय, आणि ते आल्यावर ही खुश खुश. हे बघा अच्छा अगो अशी खेळत असते. अच्छा करायचं. अच्छा आता मम्मी आली आंघोळ घालायला आणि मम्मी बरोबर एक कॉम्प्लिमेंटरी पप्पा पण आले. तर मम्मी पप्पा यांना विचारतात येऊ आहे आंघोळ घालायला. हे म्हणतात सगळी जातात सायली. आता मामा राहिला फक्त आमचा. इथे खेळतीये परी. आता तिच्या आई बाबांचा टाईम चाललाय. आम्ही दोघं निवांत बसलोय. इथे यांना केलाय वाटाणे भात, इथे यांना केलाय वाटाणे भात मस्तपैकी. इथे परीच्या बॉटल स्टेरिलाइज होत आहेत आणि मला आहे चिकन. मग चिकन झालं, सगळं झालं चालेल. तर मग तिला वाफ देऊया आधी की तिला हे करूया, पुसून काढूया मग वाफ द्यायची. ठीक आहे. त्याचा परीचं अंग पुसून घेतो आणि मग वाफ देतो आणि मग भेटतो थोड्या वेळामध्ये. यांचं चाललं इकडे आई बाबा आल्यावर यांना यांचा टाईम भेटतो. मग काय नाहीतर नुसतं परी तरी खाली जाऊन आली तरीसुद्धा खाली राहिली, वर आल्या लागली रडायला. खाली टी व्ही बघते पोरींनी लावलेला. कशी बसली. भारी बसलेला. तर फ्रेंड्स, सायली गेले मम्मीकडे जेवायला. माझं जेवण वगैरे झालं आहे. सायलीचे मम्मी पप्पा आले होते, ते मी खेळवून वगैरे आंघोळ नाही घातली तिला थोडीफार सर्दी आहे, तर मस्त खेळवून वगैरे आणि तिला मालिश वगैरे करून गेलेत घरी. आणि तिला आपण वाफ दिली होती. वाफ मीन्स ते नेबुलायझरने वाफ द्यायची असते, कारण की गरम वाफ लहान पोरांना देऊ नाही शकत. तर आता परीत आपली इथं झोपले मस्तपैकी. आणि आता आपण घेतले एडिटिंगसाठी सगळं सामान घेतो आहे, लॅपटॉप वगैरे एडिटिंग करून घेऊ. सायली येईल चिकन खायला मम्मीकडे. तर सायली येईल घरी कधी पण, तोपर्यंत आपण एडिटिंग आवरून घेऊ. काय आवरेल असं वाटत नाही, पण एडिटिंग करून घेऊ. बघूया कसं काय जमतं आहे ते. तर फ्रेंड्स, आपली इकडे एडिटिंग चालू आहे छानपैकी. मस्तपैकी सेटअप बघू शकता. फॅन बिन लावला इथे मस्त आपला लॅपटॉप आहे, माऊस वगैरे आणि हा टेबल आहे. आणि सायली गेले जेवायला, अजून काय आली नाही, जवळजवळ 3 वाजायला आले. आणि आपली परी झोपले इथे. पण आपण लावला थोडा वेळ AC, कारण की
भरपूर गरम होत होतं आणि त्यामुळे ती सारखी उठत होती. आता ऑब्वियस आहे कम्फर्टेबल तिला पण पाहिजे, कम्फर्ट झोन तिचा पण आहे काहीतरी. मग आता भरपूर गरम होत होतं म्हणून मी लावली AC आणि सायलीला विचारलं नाही, कारण की सायली आता आल्यावर मला भरपूर ओरडणार आहे. ठीक आहे आपण एडिटिंग करून घेऊ, तेवढीच तिची पण झोप होईल आपल्या परीची. आल्यावर मी शिव्या खाता येईल, पोरीसाठी तेवढं तर खाऊ शकतो. तर मी एडिटिंग करून घेतो पटकन. अजून मला तिची इंस्टाग्रामची रील बनवायची, एडिट करायचे, भरपूर काम आहेत. आता झाला आहे माझा परी बरोबर प्ले टाईम चालू. इकडे आमची परी खेळते ना बरी. परी आओ मी ना शुपशी ना बिग बॉय लेझी गर्ल. हे बघा ही अशी काय करत असते. ही रुसली आहे पप्पावर, ही पोगी रुसली आहे पप्पावर, ही पोगी रुसली आहे पप्पावर. झालं असं की मगाशी मी गेलेली मम्मीकडे, तरी मी गेलेली चिकन खायला. इकडे यांनी माझ्या नकळत लावला AC आणि ACचा काय झालं, हा जो फ्लॅप आहे तो त्यांनी तिकडे वर केला आणि परी इथे होती या जागेमध्ये पाळण्यामध्ये. तर परी आणि त्यांनी फॅन पण बंद केला. त्यांना वाटलं AC चालू आहे म्हणून फॅन बंद ठेवूया. पण प्रॉब्लेम असं झालं, त्या फॅन तिकडे ACची हवा गार झाली पण इथे परीला गरम झालं भरपूर. तिला ते सफोकेशन झालं, तिला ते हे भेटलं नाही, ऑक्सिजन नीट हवा खेळते भेटली नाही. त्यामुळे ते तिला श्वास घ्यायला त्रास झाला आणि मी यायला आणि तिची किरकिर चालू व्हायला एक टाईम झाला. हां खोकते बघा. तर मग मी तिला तरी पण दूध पाजलं भूक लागली म्हणून. दूध पाजून झाल्यावर म्हणली हिला लसूण आणि ओव्याने शेक द्यावा. तर ही काय मुलगी शेकून देत नव्हती. आणि ह्यांचं सारखं असतं की तुझ्या मर्जीनुसारच चाललं आहे, तुझ्या म्हणण्यानुसार चाललं आहे. ऑब्व्हियसली माझ्या म्हणण्यानुसार चालणार, कारण मी 4 महिने मुलीला बघितलं आहे की तिला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, कुठल्या गोष्टीचा त्रास नाही होत. हे तिकडे फक्त जेवायला यायचे आणि दिवसातनं अर्धा तास तिला खेळवायला यायचे. म्हणल्यानंतर मी जरा जवळून बघितलं की तिला कुठल्या गोष्टीचा त्रास होतो. तर मग मी सांगणारच ना की हे करू नका, हे करा. केलंच तर त्याची हळूहळू सवय लावा. एकदम जर आपण करायला गेलो तर ऑब्व्हियसली ते लहान बाळ आहे, त्याला बोलता येत नाही, तो फक्त त्याचं त्रास रडण्यातच व्यक्त करतो आहे. तर आपण काळजी घेऊ आपल्या बाळाची. उद्या जर तिला अजून त्रास झाला तर कोण आहे आपलं करायला आपल्या दोघांव्यतिरिक्त. तर मग त्याच्यावरनं झाली आमची भांडणं. मग हे बसले फुगून तिकडे तोंड करून आणि गेलेले बाहेर निघून. इथे पोरगी त्यांच्यासाठी रडली. आता आले तर त्यांच्याकडे देते आणि चहा बनवते. मला म्हणायचं काय कामाचा आहे यांचा हा राग. अरे मी आई आहे, मी 4 महिने तिला बघितलं आहे की माझ्या बाळाला कुठला त्रास होतो कुठला नाही. आता आम्ही इथे झालं 4 दिवस आलो तर मी सांगणार ना बाबा नाही हे नका करू ते नका करू, याचा तिला त्रास होतो. मग बोलणार हिला काय कळतच नाही. अरे कसं कळत नाही, मला कळलं नसतं तर मी ह्यांच्यासाठी एवढं सगळं सहन करून वगैरे बाळ जन्माला घातलं असतं का, जर मला कळालं नसतं तर. आता झाली यांची एडिटिंग क्लिअर. काय नाही आमची बाचाबाच चालू असते. आता जायचं जरा सॉरी बोलायचं, कारण मला जमत नाही त्यांच्याशी बोलल्याशिवाय. मग आता त्यांच्यापाशी परीला देते आणि थोडा मस्का लावते. तर आपण भेटूया पुढच्या क्लिपमध्ये, तुम्हाला कळेल ज्यांचा राग शांत झाला आहे की नाही. तर बघत राहा. हे बघा ह्यांचं तोंड बघा. मी असे करतात मला आणि तुम्हाला वाटतं तुमचा दादा लय गुणी गोपाळ आहे. मी तिथं पण येणार. मी बोलली ना सॉरी, तुम्ही तर सॉरी पण नाही बोला सॉरी. सॉरी. आता जेव्हा तुमचा आता व्हिडिओ त्यांच्याकडे असेल ना तर हळू ढकलतील आणि नसेल तेव्हा जोरात ढकलतील. सर का तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर समजा. व्हेरी कुठे जाणार, बाहेर जाऊ नका, कळलं का. पळापळीची कामं करू नका. हे असे बाहेर पळतात. मग काय झालं की बाहेर पळाले. तर फ्रेंड्स भांडणं तर होतच राहतात. आपल्या परीची तब्येत ठीक नाही, म्हणजे तिला सर्दी आणि खोकला वगैरे झाला आहे. तर डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी जे औषधं दिलेत त्याने तिचा कफ तर म्हणजे असा हे झाला आहे, पातळ झाला आहे.
पण तो कफ निघत नाही, बाहेर पडत नाही. तिने शी केल्यावर कधीतरी चिकट वगैरे होते, पण पूर्ण निघाला तर पाहिजे. त्यामुळे ते कफमुळे ना तिचं जो नाक आहे ना ते थोडं हे होतं, ब्लॉक होतं. मग तिला श्वास घ्यायला कधी कधी त्रास होतो. मग त्याने ती चिडचिड करते आणि रडायला वगैरे लागते. तर आता आम्ही नाश्ता वगैरे तर केला आहे. तिकडे तिला झोपवायचा प्रयत्न चालू आहे. झोपवायचं मीन्स ती दुपारपासून झोपलीच नाही, अशीच तिला श्वास घ्यायला त्रास झाला की उठते. मी मोबाईलमध्ये इथे मॅच बघत बसलो आहे. इथे ती तिकडे बिग बॉस बघते आणि मोबाईल पण चालवते आणि बाळाला पण हे करते. म्हणजे एक साथ 3-3, 4-4 गोष्टी करू शकते ती. तसं आपण फक्त मॅचच बघतो आहे. अजून एक विकेट पडली. तर आता बघू जेवणाचं वगैरे काय होतं आहे. तिचं पहिले डॉक्टरांचं सगळे अपॉइंटमेंट वगैरे घ्यायला भेटते की नाही भेटते ते बघतो आहे. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालं आहे. सायली चिकन वगैरे खाऊन आले. आपल्या परीला उद्या कसं तरी आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ. बघू आपण ज्या नवीन डॉक्टरकडे जाणार आहोत पीडियाट्रिशियनकडे, त्याचे अपॉइंटमेंट आपल्याला भेटली नाही. पण त्यांनी सांगितलं वॉक इनमध्ये तुम्हाला जर थोडा वेळ वेट करावं लागेल, 1.5 hours असं काहीतरी बोलले ते. तर 1-1.5 तास तिथं बसावं लागेल. त्यानंतर जर कोणता एखादा पेशंट जर ज्याने अपॉइंटमेंट घेणारा आला नसेल तर आपल्याला त्याच्या जागी ते ॲड करणार आहेत. बघू उद्या लवकर उठायचं आहे. अजून हिची काय कामं झालेली नाहीत. आपण आता परीला झोपूया. तिला पण आले जोरात झोप. ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग पण इथंच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.